आज चैत्र पौर्णिमा श्री सप्तचिरंजीवापैकी एक श्री हनुमानाचा आज जन्मदिन। राजा दशरथाने पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला। त्या यज्ञातून अग्निदेव प्रकटला। त्याने दशरथ राजाच्या राण्यांना पायस म्हणजे खिरीचा प्रसाद दिला। हा प्रसाद तपश्चर्या करणाऱ्या अंजनी म्हणजेच मारुती रायाच्या आईलाही मिळाला। त्यामुळे सर्व शक्तिमान मारुती पुत्र लाभला। चैत्र पौर्णिमेला त्याचा जन्म झाला। तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा होतो। नाशिक शहरात श्री हनुमानांची अनेक मंदिरे आहेत, परंतु रामकुंड परिसरात असलेला दुतोंड्या मारुती दरवर्षी असंख्य भाविकांच्या गर्दीत साजरी होणारी हनुमान जयंती मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे मारुती दर्शनासाठी तुरळक भाविकांनी हजेरी लावली। मारुतीने जन्मताच उगवता सूर्य पाहून ते फळ आहे असे समजून त्याला गिळण्यासाठी उड्डाण केले। त्यावेळी सूर्याला वाचवण्यासाठी इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले। त्या वज्राने मारुतीची हनुवटी छाटली गेली, म्हणून त्याला हनुमान नाव नाश केला, लंका दहन केले। बेशुद्ध असलेल्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी त्याने थेट द्रोणागिरी पर्वत उचलून आणला। निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्तांच्या मदतीला तो धावून जातो। आज कोरोनाचे संकट साऱ्या जगावर धोंडावत आहे, म्हणूनच आज हनुमान जयंतीला धावून सत्वरी कंठासी आले प्राण ही साथ घातली जात आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।